मंडळी नमस्कार. मी एका अत्यंत संवेदनशील आणि गंभीर विषयावर आपल्याशी संवाद साधायला आलोय. काश्मीर फाईल्स यावर अनेकांनी आपापली मतं मुक्तपणे व्यक्त केलेली आहेत. आता मी काय वेगळं बोलणार आहे असा प्रश्न आपल्या सगळ्यांना पडला असेल. मला या चित्रपटावर आक्षेप घेणाऱ्या मंडळींच्या आक्षेपावर बोलायचं आहे आणि त्यासोबत असंच आधी कुठं घडलंय का हे सांगायचं आहे. आपण बोलणार आहोत काश्मीर फाईल्स या विषयावरती. काश्मीर फाईल्सवर आक्षेप घेणाऱ्यांनी काही चित्रपट बघितली आहेत का हा माझा साधा सरळ प्रश्न आहे. तुम्ही बँडिट क्वीन नावाचा पिक्चर बघितला असेल, फुलन देवीवर आधारलेला. या चित्रपटात आपल्यावर झालेल्या अन्यायाचा बदला घेण्यासाठी फुलन देवी हाती बंदूक घेते आणि अन्याय करणाऱ्यांना संपवते. पुढे हीच फुलन देवी दस्यू सुंदरी म्हणून प्रसिद्धीला पावते, कुप्रसिद्धीला पावते. पुढे याच फुलन देवीला समर्पणानंतर राजकारणामध्ये आणलं जातं आणि तीच खासदार देखील होते. याच फुलन देवीचा मृत्यू फार वाईट पद्धतीनं होतो, तिचा खून होतो. फुलन देवीच्या जीवनावर आधारलेल्या या चित्रपटानं फुलन देवीच्या एकूणच डाकूपणाचं उदात्तीकरण केलं होतं आणि ती प्रतिक्रिया होती असा दावा देखील केला होता. असो, फुलन देवीवरती अन्याय झाला ही एक वस्तुस्थिती आहे आणि तिनं हाती शस्त्र घेतलं ही देखील एक वस्तुस्थिती आहे. तुम्ही तांबव्याचा विष्णुबाळा नावाचा चित्रपट बघितला असेल मराठीतला. त्यातही असंच आहे. अन्याय होतोय, तो हाती शस्त्र घेतोय आणि बदला घ्यायला बाहेर पडतोय. त्या पात्राचं उदात्तीकरणच झालंय. बापू बिरू वाटेगावकर आपण बघितलं असेल, ज्या बापू बिरूनं मोठ्या कौशल्यानं, मोठ्या शूरवीरतेनं आपल्यावर अन्याय करणाऱ्यांना धडा शिकवला होता हे देखील आपण बघतो आणि तिथे आपला परका हा भाव देखील सोडला होता हे देखील आपण बघितलंय. त्या चित्रपटातही या व्यक्तीचं उदात्तीकरण करण्यात आलेलं आहे. तो प्रत्येकाचा प्रश्न आहे, मी त्याच्यावर आक्षेप पण घेत नाहीये. मिशन काश्मीर आपण चित्रपट बघितला असेल, बुमरो बुमरो या गाण्याकरता प्रसिद्ध झालेला. अशी कितीतरी चित्रपट आहेत जिथे पोलिसांनी अथवा सैनिकांनी लोकांवरती अन्याय केला असं वाटून त्यानं हाती शस्त्र घेतलंय आणि त्या व्यवस्थेचा बदला घ्यायला निघालाय. पोलिसांनी अन्याय केला, मिलिटरीनी अन्याय केला म्हणून हाती शस्त्र घेतलं, त्यानं ते सगळं सुधारलं. ह्या सगळ्या कथानक आपण बघितलेली आहेत. अगदी नक्षलवादाचं उदात्तीकरण करणाऱ्या कथा देखील आपण बघितलेल्या आहेत. या सगळ्या कथांच्या मध्ये एक गोष्ट सेम दिसतीये, ते म्हणजे एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीवर अन्याय केला आहे. त्या अन्यायाचा परिमार्जन करण्यासाठी म्हणून दुसऱ्या व्यक्तीने हाती शस्त्र घेतलं आहे. पहिल्या व्यक्तीच्या एकूणच व्यवस्थेचा आणि व्यक्तीचा दोघांचाही नाश केला आहे आणि तो हिरो बनला आहे. हाती शस्त्र घेतलेला हिरो होतो, तो नायक बनतो. आणि ज्यांनी हाती शस्त्र घेतले नाहीत, आपल्यावरती अन्याय झालाय अशी हाकाटी देखील पिटली नाही, मुकाट निघून गेलेत, अशा लोकांनी आम्ही मुकाट निघून गेलोत, आमच्यावरती अन्याय झाला होता असं काही वर्षांनी सांगणं सुद्धा आक्षेपार्ह असतं. किती छान आहे ना हे सगळं. काश्मीरी पंडितांनी काय काय गमावलं, ज्यांनी गमावलंय ना त्यांना विचारून बघा. संपत्ती सोडावी लागली, राहतं घर सोडावं लागलं, जमीन सोडावी लागली, व्यवसाय सोडावा लागला, नोकरी सोडावी लागली, काही जणांना जीव सोडावा लागला, इज्जत सोडावी लागली. आई बहीण बायको यांच्यावर डोळ्या देखत होणारे अन्याय उघडपणे आणि निर्लज्जपणे डोळ्यात पाणी आणून सहन करावे लागले, गोळ्यांचे वार झेलावे लागले. अशा माणसांनी 25 वर्षानंतर एकत्रित येऊन सांगणं की हो आमच्यावर अन्याय झाला होता हे सुद्धा आक्षेपार्ह असावं. यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट ती कोणती मित्र हो? का त्यांना सांगण्याचा अधिकार नाही? का त्या काश्मीरी शब्दासोबत पंडित हा शब्द जोडला गेलाय म्हणून त्यांच्यावर अन्यायच होत नसतो? अन्याय सहन करणे हा जर न्याय असेल ना, तर त्या लोकांनी फक्त आणि फक्त अन्यायच सहन करायचा का हा माझा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. किती आक्षेप आणि किती मिथक
काय काय बोलावं याच्या विषयामध्ये. काश्मीरी फक्त पंडित आहेत म्हणून त्यांना हिंदू म्हणू नका, कारण तो अन्याय ब्राह्मणांवरचा आहे असा दावा करणाऱ्या निर्लज्जांना दुसरं काय बोलावं हो. हिंदू तुम्ही हिंदू नाहीत आणि तुम्ही हिंदू असाल तर आम्ही हिंदू नाहीत अशी भूमिका घेणाऱ्या माणसांना, म्हणजे केवळ थोड्याशा फायदा करता अशी भूमिका घेणाऱ्या माणसांविषयी आपण काय बोलावं हाच प्रश्न पडतो. चला, मला तुम्हाला काही वस्तुस्थिती सांगायची आहे. आता तुम्हाला मी काही व्हिडिओ दाखवतोय, तो बघून घ्या. आपल्याच देशात विस्थापितांचे आयुष्य जगणारे हे निरागस चेहरे एकदा बघा. जगण्यासाठीची ही धडपड बघा. अहो, यातले काही साप चावून मेली, काही रोग होऊन मेली, काही कॉलरा होऊन मेली आणि जी तिथे राहिली ना ती गोळी खाऊन मेली. म्हणजे मरण यांच्या फक्त नशिबातच होतं. यांच्या पोरीबाळींची इज्जत यांच्या डोळ्या देखत लुटल्या गेली. यांना माणूस म्हणून जगण्याचा हक्क नाकारला गेला. या सगळ्याला जबाबदार कोण असा प्रश्नच पडतो ना. अहो, आमच्या या देशाला धर्मनिरपेक्ष असं म्हटलं जातं. या सेक्युलर इंडियामध्ये एका विशिष्ट धर्माच्याकडून, होय मुसलमानांच्याकडून, ही माणसं मारल्या गेली, बेदखल केल्या गेली, गावाबाहेर हकलल्या गेली. यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट ती कोणती. या चित्रपटामध्ये चिन्मय मांडलेकर नावाचा अभिनेता जो यात रोल करतोय, त्याचं एक वाक्य ऐकलं की थरकाप होतो आणि वाटतं हे खरं आहे की खोटं आहे. अतिरंजित आहे का हे. आता मी तुम्हाला चिन्मय मांडलेकरच्या त्या वाक्यातल्या चित्रपटांना ऐकवत नाही आहे. मी वस्तुस्थिती चिन्मय मांडलेकरचं कॅरेक्टर ज्या व्यक्तिमत्वावर आधारलेलं आहे ना, त्या व्यक्तिमत्वाच्या मुलाखतीत घेतलेली ती वाक्य जशाला तशी ऐकवतोय. एकदा बघा. अच्छा, ऑर्डर दे किसी को मार दो, आप मार देते. हाँ जी, चाहे वो कोई भी हो. कोई भी हो. अगर वो कहता है कि अपने सगे भाई को जान से मार डालो, जी मैं तो मार देता. अगर वो कहता है अपनी माँ को जान से मार डालो, मैं तो मार देता. हा तोच आहे बिट्टा. बिट्टा नावाचा दहशतवादी, ज्या बिट्टानं अनेकांना मारलाय. अहो, त्याला 12, 15 की 19, 20 नक्की सांगता येत नाही आणि तो म्हणतो मी 19, 20 लोकांना मारलं असेल. त्याला प्रश्न विचारला की तुझा पहिला बळी कोणता होता. तुझ्या पिस्तूलमधून सुटलेल्या गोळीनं पहिला बळी कोणाचा घेतलाय. तेव्हा तर थोडंसं आठवतो, कारण 20 हत्या केलेल्या माणसाला आठवत सुद्धा नाही की आपण पहिल्यांदा कोणाला मारलाय. आणि तो म्हणतो शायद वो सतीश कौल था. हे मूळ मुलाखतीतलं मी सांगतोय. त्या सतीश कौलच्या वडिलाला जेव्हा पत्रकारांनी विचारलं की बाबा, तुझ्या मुलाला मारणाऱ्या माणसाला आता अटक केली आहे, तुला काय वाटतं त्याला कोणती शिक्षा दिली पाहिजे, त्याचं उत्तर काय असलेलं ऐकायचं आहे. ऐका तुम्ही एकदा. बेटा तो मेरा कहाँ से वापस आएंगे तो क्या कहूँगा. माझा मुलगा तर परत येणार नाही ना, हे त्याचं वाक्य काळजाला घर पाडून जातं, घर पाडून. पण तरीही या कथानकांना आम्ही स्वीकारायचं यासाठी नाही की ती काश्मीरी पंडितांवरची कथा आहे. यातून हिंदू मुसलमानांच्या मध्ये तेढ पसरेल असा कोणीतरी अजब अंदाज, अजब तर्क लावायचा आणि या तर्कावर या चित्रपटावरती वारंवार टीका करत राहायची. काही अफाट आणि अचाट बुद्धीच्या लोकांनी तर याबाबत अनेक दावे केले. ते म्हणाले, अहो शक्य असेल तर गुजरात फाईल्स नावाचा चित्रपट काढा ना, पेशवाई फाईल्स नावाचा चित्रपट काढा ना, चला त्यावरही आपण बोलूया. नाही निघाले चित्रपट. अहो पेशवाई फाईल्स काढा म्हणताय, जी गोष्ट घडलीच नाही त्या गोष्टीला घडलं असं दाखवून एक चित्रपट निघालाय. अशी अनेक चित्रपट निघालीत. तुम्हाला जर पेशवाईच्या घटनेवरचा चित्रपट बघायचा असेल तर कोरेगाव नावाचा चित्रपट, पराक्रमाची गाथा नावाचा चित्रपट काढलाय. त्यात काय काय दाखवलंय जरा बघा एकदा. आणि त्याच्या इतिहासाची खरी कहाणी बघायची असेल तर रोहन जमादार नावाच्या माणसानं लिहिलेल्या पुस्तकाला एकदा वाचून काढा. असो, चित्रपट निघाले नाहीत असं नाही, निघालीत. गुजरात दंगलीवर देखील कमी लोक बोललेले नाही आहेत, त्यावरही विषय निघालेले आहेत. पण इथे मात्र ते का काढत नाहीत असा आता प्रश्न विचारायचा. अहो ज्या काढल्या त्या चित्रपटांचं काय. मिशन काश्मीर या चित्रपटाचं काय, जिथे पोलिसांच्या अत्याचाराला कंटाळून शस्त्र हाती घेतलं.
एक तरी काश्मीरी पंडितांनी हाती शस्त्र घेऊन व्यवस्थेच्या विरोधात लढा दिलाय का, हा माझा प्रश्न आहे. ज्यांनी हाती बंदूक घेतली नाही, ज्यांनी व्यवस्थेविरुद्ध बंड पुकारलं नाही, अथवा ज्यांनी आमच्या आयुष्याचं वाळवंट केलंय, अशा माणसांच्या विरोधात ब्र देखील काढला नाही, अशा व्यक्तीच्या चित्रपटाच्या विषयात तुम्ही हा दाखवलाच नाही पाहिजे असा आग्रह का धरता? बर किती मिथकं पसरवली तुम्ही. अहो तुम्ही जी चित्रपट, ज्या मालिका काढल्यात ना, त्यात किती मिथकं पसरवलेली आहेत, किती विषय मांडले. जरा खूप सांगता येतील, खूप सांगता येऊ शकतील. अहो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की गळ्यात मडकं आणि कमरेला झाडू बांधल्याचे पुरावे मला दिसत नाहीत अथवा माझ्याकडे नाहीत, तशी चर्चा होती म्हणून मी बोललो. त्याची मिथकं तुम्ही पसरवत राहता. अहो ज्या अनाजी पंतांच्या अतिरंजित कथा तुम्ही दाखवत राहता, त्याच अनाजी पंतांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य सांभाळण्यासाठी काय पराक्रमाची शर्थ केली आहे. दाती तलवार धरून तो माणूस किल्लेवर चढलाय. फरक फक्त इतकाच होता, छत्रपती संभाजी महाराजांच्या ऐवजी त्यांचा अधिकचा ओढा छत्रपती राजाराम महाराजांच्याकडे होता, जे पुढे या हिंदवी स्वराज्याचे छत्रपती झाले. एका छत्रपतीच्या पुत्रावरती प्रेम करण्याचा अपराध अनाजी पंतांनी केला आणि त्या अनाजी पंताला शिवद्रोही ठरवलं गेलं. वा, छान न्याय आहे. अशाच प्रकारच्या कदाचित अनाजी पंत फाईल्स नावाचा चित्रपट पुढे आला तर आश्चर्य वाटायला नको आणखी काही वर्षांनी. मंडळी, या इतिहासाचं वाचन नाही आहे, हा तिरस्कार नाही आहे, ही फक्त आठवण आहे, फक्त आठवण. एका अशा इतिहासाची ज्याचं पान फाडून टाकून चुरगाळून फेकून दिलं होतं, त्याच पानाला पुन्हा एकदा त्याच इतिहासाच्या पुस्तकात जोडण्याचा प्रयत्न म्हणजे काश्मीर फाईल्स आहे. आणि हे सगळं काय, तर त्या माणसांवरती शिक्का बसलाय. पळून गेल्याचा, बुजदिल ठरल्याचा, नामर्द ठरल्याचा. ते पळाले नव्हते, त्यांना पळावं लागलं होतं. आणि पळण्याचं कारण होतं स्वतःच्या बायका पोरींची इज्जत वाचवणे, स्वतःच्या बायकोची इज्जत वाचवणे, बहिणीची इज्जत वाचविणे, हा त्यामागचा खरा हेतू होता. डॉक्टर तपासत नसेल तर गोळी घातली जायची, स्पीकरवरून घोषणा दिल्या जायच्या, हिंदूंनो, पंडितांनो, काश्मीर सोडा, अन्यथा तुम्हाला आणि सोडताना तुमच्या आया बहिणी इथे ठेवून सोडा. या सगळ्या विषयाला पुन्हा मांडणं आणि त्या इतिहासाची आठवण काढणं, या देशात न्याय आहे का, अन्याय आहे का, हाच प्रश्न माझ्या सगळ्यांच्या समोर मला विचारायचा आहे. त्यामुळं काश्मीर फाईल्स या चित्रपटाचं मी व्यक्तिशः समर्थन करतो, सर्वांना बघण्याचं आव्हान करतो. मी लोकांना बघायला उद्युक्त केलाय, अनेकांना पाठवलंय. तुम्हीही जा, बघा अशी विनंती करतो. धन्यवाद.